सौदापूर ग्रामपंचायतीत बोंबाबोंब मारो आंदोलन. ग्रामपंचायत प्रशासनाविरोधी घोषणा. खराब रस्त्यांमुळे नागरिक संतप्त. सौदापूर तालुका सातारा येथील ग्रामपंचायत आवारामध्ये रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे संतप्त नागरिकांनी बोंबाबोंब मारो आंदोलन केले. या प्रसंगी निवेदन देऊन देखील ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थितीत नसल्याने त्यांच्या विरोधी घोषणा दिल्या. सौदापूरमधील खराब रस्त्यांची त्वरित दुरुस्ती न केल्यास भविष्यात काळे फासण्याचा इशाराही या आंदोलनावेळी देण्यात आला आहे. सौदापूर अंतर्गत असलेला मुख्य गावठाणासह इतर कॉलनीतील रस्ते जलजीवन योजनेच्या खोदाई व पावसामुळे अत्यंत खराब झाले आहेत. नादुरुस्त रस्त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आंदोलन केले. या आंदोलनावेळी सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, या निष्क्रिय सरपंचाची करायची काय, खाली डोके वर पाय अशा विरोधी घोषणा देण्यात आल्या. शिवाय रस्ते त्वरित दुरुस्त करण्याकरिता उपस्थित ग्रामस्थांनी बोंब मारो आंदोलन केले. तसेच या खराब रस्त्यांबाबत अनेकांनी तीव्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. जोपर्यंत खराब रस्त्यांची दुरुस्ती केली जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सौ संजीवनी धनवे, सौ वनिता पवार, विक्रम पवार, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कांबळे, श्रीकांत पवार, सुधीर पवार, बाबूराव काटकर, संतोष जाधव, प्रशांत माने, जीवन पवार, अमोल पवार, परितोष पवार, अर्जुन घाडगे, आशा माने, नंदिनी गायकवाड, स्मिती शिंगटे, दीपक कांबळे, अर्जुन कुंभार, विजय गुजर, जयेंद्र माने आदी उपस्थित होते. आज 26 तारखेला बोंब मारो आंदोलन घेण्याचा सारांश तुम्हाला मी 2 मिनिटात सांगतो. हे सगळे वॉर्डातले ग्रामस्थ इथं जमलेले आहेत. ह्या प्रत्येकांच्या वॉर्डातल्या काही ना काहीतरी समस्या गेले बरेच वर्षापासून चालू आहेत. तर सारांश असा आहे की सरपंचांनी आज पाण्याचा विषय झाला. आज काटकर काका म्हणत होते की आमच्याकडे पाणी 4-4, 8-8 दिवस येत नाही. जलजीवनची स्कीम ही गेले 3-4 वर्षापासून गावामध्ये सुरू आहे. जलजीवनची स्कीम थांबण्याचं कारण म्हणजे सरपंचांनी नकाशाप्रमाणे रस्ता न बनवता स्वतःच्या क्षेत्राकडे नकाशा रस्ता नेला आणि जलजीवन योजनेचे जे सरकारचे पैशाचा अपव्यय केला. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, 1 नंबर वॉर्डातून धनवे काकूंनी बाबा महाराजांच्या फंडातून 15 ते 20 लाख रुपयाचा निधी आणला. तिथल्या लोकांच्या अडीअडचणी होत्या म्हणून रस्त्यासाठी निधी आणला. पण या सरपंचांनी स्वतःचा अधिकार वापरून रस्ता कडपर्यंत न नेता त्यात काही अडचणी आणल्या आणि ते काम निम्मा अर्ध थांबवण्यात आलं. दुसरी गोष्ट, 2 नंबर वॉर्डामधून आज विक्रम पवार आहेत. त्यांनी सरपंचांच्या कुठल्याही चुकीच्या कामाला भीक घातली नाही म्हणून त्यांच्या वॉर्डामध्ये सरपंचांनी आज 3 ते 4 वर्षामध्ये एकही काम टाकलं नाही. काम टाकलं नाही ते नाही, वर आणि तिथल्या लोकांना असं सांगण्यात येतंय की विक्रम पवार तुमच्या समस्या ग्रामपंचायतमध्ये मांडत नाहीत. विक्रम पवारांनी आज 4 वर्ष झालं प्रत्येक सभेमध्ये तिथल्या लोकांच्या व्यथा मांडल्या, तरी त्यांचं काम आज त्यांचं झालं नाही आणि त्यांचाच दिशाभूल लोकांची करून त्यांच्या अंगावर सोडलं जाते. आज मेन रस्ता गावात जाणारा, आज त्या रस्त्यावर आत्तापर्यंत 2 वेळा निधी पडले जुने, पण आज त्या रस्त्याची अवस्था अशी झालेली आहे की गुडघे एवढे खड्डे पडलेले आहेत. वयोवृद्धांना जाता येत नाही, शाळकरी मुलांना जाता येत नाही, गाड्या वाहनं जाऊ शकत नाहीत त्या रस्त्यावर. आणि सरपंच गावाची अशी दिशाभूल करतात की तो रस्ताच नोंद नाही. आज माहितीच्या अधिकारी खाली आमचे मित्र सुधीर पवार यांनी माहिती काढली तर हा रस्ता 1957 जी ग्रामपंचायत सुरू झाली 1965 पासून, तेव्हापासून या रस्त्याची नोंद आहे. दुसरी गोष्ट, ह्या रस्त्याची नोंद ग्रामपंचायतीच्या 26 नंबर जुना आणि चालू 23 नंबरला पण त्याची नोंद आहे. तरी सरपंच ही लोकांची दिशाभूल करतात आणि गावातल्या लोकांना सांगतात की त्या रस्त्याची नोंद नाही त्यामुळे मी त्या रस्ता करत नाही. म्हणजे अशी लोकांची दिशाभूल करायची. त्यांना त्या क्षेत्रातलं ग्रामपंचायतमधलं काडी मात्र नॉलेज नाही. त्यांचं फक्त नॉलेज एकच आहे, खरेदी करणे, खुर्च्याची खरेदी करणे, बेंचची खरेदी करणे. ह्याच्यातून त्या बेंचमध्ये आत्ता भ्रष्टाचार केला. बेंचचं 30 किलो वजन दाखवलं, ते आहे 18 किलो. मागवलं स्टेनलेस स्टील, तेल आणले लोखंडाचं, त्याच्यात पैसे उकळले. अशी ही सगळी माया ग्रामपंचायतीची लुटून स्वतःला आदर्श पुरस्कार म्हणून त्यांनी स्वतः जाहीर करून घेतलाय. आता ह्या सरपंचाचा ग्रामस्थांनी काय आदर्श घ्यायचा आणि लोकांनी काय आदर्श घ्यायचा, ही काळे कृत्य लपवण्यासाठी त्यांनी हा स्वतःला आदर्श म्हणून घेण्याचा थाट मांडला. तर ह्या सगळ्या गावाच्या अशा समस्या आहेत. ह्या सगळ्या समस्या आम्ही तुमच्या मार्फत, पत्रकारांमार्फत ह्या जनतेला कळावे म्हणून मांडत आहेत. ह्यात कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही. वरील अधिकाऱ्यांना सरपंच धमकी देऊन
काही कामं थांबवणे, ज्या कॉन्ट्रॅक्टदारांनी चुकून काही कामं केली असतील त्यांचं बिल 4-4 वर्ष न काढणे, ही अशी सगळी 2% नाद देत म्हणून त्यांचं बिल आज काढलेलं नाहीत. आज हे संतोष जाधव कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांनी 3 ते 4 वर्षाला काम केलंय, पण सरपंच आणि त्यांच्या कामावर सही करत नाहीत. का? काय त्यांच्या काय असतील देणं घेण्याचा काय विषय असतील, पण त्यांनी पण आज 4 वर्षाला त्यांना भीक घातलेली नाही. ह्या सगळ्या गावाच्या व्यथा आहेत. म्हणून हे आम्ही कोणत्याही प्रकारचं राजकारण करता हे जे काय आहे सत्यस्थिती हे तुमच्यापर्यंत मांडत आहे. आणि ह्यामुळे हे आज आम्ही बोंबमारो आंदोलन करत आहे. तरी पण ह्यांना जर जाग येत नसेल, आज 20 तारखेला आम्ही अर्ज दिलाय गावातले खड्डे बुजवण्यात यावे, गणेश जयंती आहे म्हणून, लोकांना या जायला त्रास होते म्हणून. 20 तारखेचे आज 26 तारीख आली तरी आज त्यांनी कोणतीही ऍक्शन घेतलेली नाही. जर हे खड्डे मुजवले नाही तर पुढील आंदोलन हे आमचं जोडमार असेल, हे त्यांनी लक्षात ठेवावं कायमस्वरूपी. आणि जर हे नाही कामं केली तर त्यांना काळं फासण्यात येईल या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं. एवढंच बोलून हा विषय मी थांबवतो. मी प्रशांत जगन्नाथ माने, सैदापूर रहिवासी, अवधूतनगर, राणा प्रतापनगर, सैदापूर. तसेच बघायला गेलं तर सैदापूर ग्रामस्थांच्या वतीने विक्रम पवार असतील, अजून गणवी मॅडम असतील, श्रीकांत पवार, सर्व ग्रामस्थांनी मिळून 20 तारखेला बोंब मारो आंदोलन जे अर्ज दिला होता, बाबा आम्ही आंदोलन करणार आहे 26 तारखेला. तर आज इथं ते आंदोलन झालं. आले ज्यांना कोणाला वेळ मिळाला ते ग्रामस्थांच्या वतीनं, मी सुद्धा आज ग्रामस्थांच्या वतीनं मी हजर राहिलेलो आहे. आमच्या कॉलनीचे कुंभार काकाही आलेले आहेत तिथं, ते आम्ही सर्वांच्या वतीने इथं आलेलो आहे. परंतु कमीत कमी निवेदन दिल्यानंतर आज सैदापूर ग्रामपंचायत अधिकारी असतील, ग्रामसेवक व सैदापूर सरपंच व सैदापूरचे उपसरपंच व अनेक सदस्य, या सर्वांचं आज इथं काम होतं की आज इथं आंदोलन होणार आहे, तर त्यांनी ते उपस्थिती दाखवणं गरजेचं होतं. कारण आंदोलन काय कोणाचा फायद्यासाठी नव्हतं किंवा कोणाला दाबण्यासाठी किंवा कोणाला विरोध करण्यासाठी आंदोलन. महत्त्वाचं ते त्यांनी समजून घ्यावा मुद्दा की हे आंदोलन कोणाच्याही विरोधात नाही. हे आंदोलन आहे जे काटकर साहेब आज आमचे बोलतायत तेवढ्या पोटतिडकीनं, ते का बोलतायत ह्याचा विचार तुम्ही सर्वांनी करा. इथं जे लोक राहत आहेत या लोकांना व्यवस्थित रस्ते नाहीत, गटर नाहीत, पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाहीत, लाईटीची व्यवस्थित. तुम्ही व्यवस्था सुविधा जर व्यवस्थित दिल्या तर लोक इथं आंदोलनाला येणार नाहीत. तर कमीत कमी जे आंदोलनाला आज निवेदन दिलं होतं, आंदोलन झालं, तर हे दोघांची इथं कोणाचीच उपस्थिती नाही. म्हणजे नक्की या ग्रामपंचायतीला कोण वाली आहे का नाही याचा हा सर्वांनी विचार करावा. आणि ग्रामस्थांना खरोखर तुम्ही वेठीस धरताय की काय करताय हा तुम्ही विचार करा. आमचं एवढंच म्हणणं आहे, ह्याच्या पलीकडे आमचं काही म्हणणं नाही. या ठिकाणी सैदापूर ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ आणि काही ठराविक सदस्य यांच्यामार्फत सैदापूर ग्रामपंचायतचा सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या विरोधात बोंबमारो आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन कशासाठी? गेले 4 महिने झाले आम्ही सर्व सदस्य ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंचांना सांगतोय की संपूर्ण सैदापूरमधील काही ठराविक रस्ते पावसामुळे त्यात खड्डे पडलेले आहेत, जलजीवनच्या योजनेच्या पाईपलाईनमुळे खड्डे पडले आहेत, तर त्या मुरुम टाकण्यात यावा किंवा ते डागडुजी करण्यात यावी. परंतु त्या विकास कामाला सरपंचांकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे. त्यानंतर आम्ही 20 तारखेला सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्याकडे अर्ज दिला. आम्ही पंचायत समितीसुद्धा अर्ज दिलेला आहे. त्यानंतर 8 दिवसाआधी आमच्यापर्यंत कोणत्याही प्रकारचा त्यांचा त्या कामाबाबतीत निरोप आलेला नाही. त्यानंतर आज आम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांच्या विरोधात बोंबमारो आंदोलन करण्यासाठी इथं आलेलो आहे. त्यांना वाटत असेल की हे आंदोलन आज संपलं आणि आम्ही शांत बसू आणि ते खड्डे भरणार नाहीत, परंतु हा त्यांचा गैरसमज आहे. जोपर्यंत ते खड्डे भरत नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.